इकडे दाखवायची पद्धत चाललंय. ओपन करून बघा 15x40 ची किती असते. ह्याची प्राइस किती आता जाईल? त्याच्यात 30x40 आहे आणि साईज पण मोठी आहे आणि वस्तू पण चांगली. रस्त्यावर चाललेला शो सर्वात लो क्वालिटीची दाखवा आम्हाला आता. लो क्वालिटी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक असा मार्केट कव्हर करायला आलो ज्या मार्केटची खरंच पावसाला सुरुवात होताना गरज असते सर्वांना, ती म्हणजे ताडपत्री मार्केट. आणि आज आपण पूर्ण करणार आहोत कव्हर ताडपत्री मार्केट. आणि या ताडपत्री मार्केटमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती देणार आहे. मार्केटला सुरुवात करायच्या आधी मी देतो इथला पत्ता जर बोलला तर तुम्ही पनवेल किंवा कल्याण किंवा डोंबिवली साईडनी किंवा ठाण्या साईडनी जर येत असाल ना, तर CSTच्या अगोदर लागणारा हा रेल्वे स्टेशन, तो म्हणजे मस्जिद रेल्वे स्टेशन. या मस्जिद रेल्वे स्टेशनला उतरल्यास बाहेरच्या साईडला लागलेला मोठा असा ताडपत्री मार्केट. या इथं आल्यानंतर ना तुम्हाला बराचसा वेगळाच नजारा बघायला मिळेल. तो म्हणजे पूर्ण ताडपत्री, फक्त ताडपत्री. अतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून तुम्हाला जर का हे लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला मार्केटला ना सुरुवात करूया. मार्केटला सुरुवात करायच्या आधी मी सांगतो तुम्हाला इथला एक्झॅक्ट लोकेशन. हा बघा, इथून जी माणसं येतात ना, रेल्वे स्टेशनच्या बाहेरून माणसं येतात. हा बघा इथून, आणि इथंच तुम्हाला ताडपत्री खरेदी करायचा नजारा बघा तुम्ही. आणि याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा मेन रस्ता आहे. त्या मेन रस्त्याला असलेला हा मार्केट. तर सर्वांच्या नजरा लागल्यात वरती आकाशाला, कारण पाऊस कधी पडल याची सर्वांना लागलेली चिंता. पण बऱ्याच जणांना चिंता लागली ती म्हणजे या मार्केटची, ताडपत्री मार्केट. ताडपत्री मार्केट बोलला ना तर इथून जी सुरुवात झाली ना ती शेवटपर्यंत, म्हणजे नजारा जर बघितला ना तर शेवटपर्यंत ताडपत्रीच बघायला मिळतंय. तर चला सुरू करूया मार्केटला. मार्केटमध्ये बघायला मिळते आपल्याला हे बघा ताडपत्र्या कशा रचलेल्या आहेत बघा, ताडपत्र्या. आणि इकडं बरंचसं त्यांचं असलेलं मेंबर बाथरूम पण तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल लोकेशन. तर आता ते सांगतील माहिती. हे कोणचं आहे ताडपत्री? नॉन फ्लेयर है। इसमें क्या क्या होता है, क्वालिटी क्या होती है? ये क्वालिटी अभी तुम अपने किधर भी डाल सकते हैं आप इसको मट्टी में भी, पानी में भी। कितने साल तक चलेगा ये? ये कम से कम 6 साल तक गारंटी मटेरियल है। कितना GSM का है? GSM नहीं बोलते इसको, नॉन फ्लेयर है। नॉन प्लेयर है क्या? GSM अलग रहता है? GSM हाँ, अलग है। GSM अलग रहता है। ये GSM कितने का फीट का है? ये अभी अपना स्क्वायर फीट है इसका 30x40 का है। 30x40 का, 30 फूट चौड़ा, चौड़ा, 40 फूट लंबा। 40 फूट लंबा. हा, तर दादा सांगेला आपल्याला प्राइस. याची प्राइस किती आता जाईल? त्याच्यात 30x40 आहे आणि साईज पण मोठी आहे आणि वस्तू पण चांगली आहे. त्याच्या आहे ना नॉन फ्लेअर आहे, त्याच्या म्हणतं नॉन प्लेयर. हा, नॉन फ्लेअर आणि त्याच्या पण आहे नॉन फ्लेअर. प्राइस सांगा ह्याची कुठला ते 7 रुपये स्क्वेअर फीट आहे. किती राहील टोटल पूर्ण प्राइस? पुन्हा टोटल तुमचा होतं 5400. 5000. 400. 5400. हो. कमी जास्त होईल आहे ना? होईल ना. हा, कमी जास्त होईल. त्याच्यानंतर आणि त्याच्यामध्ये आहे माझ्याकडे ते थोडी हलकीला आहे. हे हलकी आहे त्याच्यापेक्षा. हो, त्याच्या हलकी आहे आणि आणखीन पातळ पाहिजे, आणखी पातळ पण आहे. ही पातळ आहे का? हो. ही GSM मोरा आहे का कशी ते आहे? GSM मध्ये GSM किती GSM ची आहे तरी? ते 250 GSM. 250 GSM. हो. किती बाय किती फूटची आहे? कुठला ते 15x20 आहे. 15x20. अशी ओपन करून दाखवशो? हो, हा, दाखवतात ते आता ओपन करून दाखवतात बघा. 15x20 ची. हो. 15x20 फुटाची किती ताडपत्री मोठी असते ना ती पण आपण तुम्हाला दाखवतो. हे बघा रस्त्यावर चाललेला शो. पण अशी शो तेव्हाच मजा येते जेव्हा आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहेत ना क्लिअर कट माहिती होतात. हे बघा एवढी, तर बघा एवढी लांब असलेली ताडपत्री. तर ताडपत्री बघितली ना तर ही सफिशियंट आपल्या कौलांवर टाकायला. अशा जर 2 ताडपत्र्या घेतल्या, जर एखाद्याचा मोठा घर असला तर त्या 2 ताडपत्रींमध्ये काम पूर्ण होईल. प्राइस काय याची? कुठला त्याच्या 1200 रुपये साईज. 1200 रुपये. किती 1200. बाय कितीची बोलला तुम्ही? 15x20. 15x20 ची असलेली ही ताडपत्री. हे बघा, तर त्यांनी दाखवली ओपन करून. GSM बोललाय तर 250 GSM ना? हो. हा, 250 GSM ची सर्वात लो क्वालिटीची दाखवा आम्हाला आता. लो क्वालिटी हे प्लास्टिक. हा, जर कोणाला ताडपत्री नसली टाकायची, असा प्लास्टिक टाकायचा असला हो. तर हा किती वर्ष? ते 90 रुपये मीटर आहे. एक पावसाला घेईल ना? हा, एक पाऊस मध्ये चालणार ते. 90 रुपये मीटर. 90 रुपये मीटर. 90 रुपये मीटर. तर हा बघा, हा प्लास्टिक आहे, जो साधा प्लास्टिक आपण बोलतो तो. एक पावसाला आरामात ते काढते. आणखीन ते पण आहे, झाड आहे 120 रुपये मीटर आहे. 120 रुपये मीटर. हो. किती बाय कितीची आहे? आडवीला 12 फूट आहे. लांबी तुम्हाला तेवढा पाहिजे तेवढी भेटेल तुम्हाला. ते मीटर नुसार जाणार. हो. हा, मीटर असं. नुसार मीटर जाणार. बदलते. आता सांगतील दादा त्यांचा मोबाईल नंबर सांगा ना. 9137 9137 6920 6920 54. 54. तर कधी पण कोणी कॉल केला हो. तर सांगाल ना. मार्केट आता पावसामध्ये पण चालू राहणार आहे? 12 महिन्याचा आमचा धंदा 12 असतो. महिने असतो हो, का? 12 महिने. पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे जास्त भाव वाढले असतील ना? नाही नाही, असं काय नाही त्याचा. पाऊस
पडल्यानंतर जास्त भाव वाढतील. हो वाढ जीएसएम म्हणजे काय? जीएसएम म्हणजे ग्राम पर स्क्वेअर मीटर, म्हणजे याच्यावर ते ताडपत्रीची क्वालिटी समजली जाते. तर तुम्हाला जर कुठल्या क्वालिटीची घ्यायची आणि जर सांगायचं झालं तर 120 जीएसएमची जर असेल ना तर ती नॉर्मल ताडपत्री असते, ती म्हणजे शक्यतो 2 ते 3 महिने काढते. त्याच्यानंतर 180 जीएसएमची जी ताडपत्री असते ना ती मीडियम साईजची मानली जाते, म्हणजे ती तुम्ही 1 वर्ष पावसाला काढू शकते. त्याच्या व्यतिरिक्त 250 जीएसएमची 250 जीएसएमची जी ताडपत्री असते ना ती ताडपत्री चांगली मानली जाते, म्हणजे बऱ्याच वेळ काळ टिकून राहू शकते. जर तुम्ही जर उन्हाळ्यात तिला काढलात आणि पावसाला जर तिला नुसती वापरलीत तर ती 2 ते 3 पावसाला नक्कीच घेऊ शकते 250 जीएसएमची. त्याच्या व्यतिरिक्त जर 300 जीएसएमची जी असते ना ताडपत्री ती शक्यतो आपण भातासाठी वापरतो, जे आपण भात आपण जे झोडण्यासाठी वापरतो किंवा खाली बसण्यासाठी वापरतो किंवा जे मोठे मोठे जे मंडपवाला असतात ते 300+ जीएसएमची नक्कीच वापरतात ताडपत्री. तर तुम्हाला जर ताडपत्री घ्यायची असेल ना तर 180 किंवा जास्तीत जास्त 250 जीएसएमची घ्या, है ना. 250 जीएसएम अच्छा राहत आहे ना. तर आता तुम्हाला दाखवतो इकडं मार्केटचा खरा नजारा इकडून यायला लागलाय. तर आता बघा सांगतील आपल्याला दादा इथली माहिती. हे 300 जीएसएम का? हा हे बघा ब्लॅक टू ब्लॅक 300 जीएसएम म्हणजे सर्वात हार्ड आहे ना. किती साल टिकल तरी? 2 साल 2 वर्ष. हा बघा 2 वर्ष सांगितले त्यांनी. ही बघा ही किती? ही 200 जीएसएम. हे 200 जीएसएम. ही किती वर्ष टिकेल तरी? ही पण 2 साल. 2 वर्ष म्हणजे पावसाला उन्हाला कंपल्सरी टाकून ठेवली तरी. compulsory. हा तर हे जीएसएम खूप महत्वाचं असतंय. आता दादा सांगाल आपल्याला प्राइस. याची प्राइस कशी जाते? याची 3000 3000 रुपये. आणि याची प्राइस 1500 म्हणजे मीटर वाईज चालते कशी? स्क्वेअर फीट. आता ही पूर्ण ताडपत्री आहे ही कितीला जाईल तरी? ही 2500 रुपये. किती बाय किती आहे ती? 30 बाय 30 30 बाय 30 ची 2500 रुपये. कमी जास्त होतील आहे ना? हा कमी जास्त होतील, कारण इथं जे शॉप आहेत ना ही चांगली माणसं आहेत आणि परमनंट धंदा करणारे आहे ना. ही तुम्ही 12 महिने ना 12 महिने ताडपत्रीचं असलेले दुकान गोडाऊन पण खाली आहे. आता ही जी आहे ही किती बाय किती फुटाची आहे? ही 20 बाय 25. 20 बाय 25. प्राइस काय सांगितली? 1500 रुपये. जर ती जर महाग असेल तर ज्याने त्यांनी ही घ्यावी आहे ना. हा तर हे आहे त्यांची माहिती. यांचा कार्ड आणि कार्डवर असलेला हा नंबर, कोणीही कॉन्टॅक्ट त्याला करू शकता, ते नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्स देतील आहे ना. तर हे झालं तुम्हाला इथल्या दुकानाची माहिती. दुकानं बरंच आहेत. चला आता जाऊया आपण पुढे. तर मार्केट जर बघितलं ना तर हे बघा मार्केट ताडपत्री. आपण इथून आलो होतो, स्टेशन इथं जवळच आहे ना. म्हणजे इथून जर तुम्ही ताडपत्री घेतली तर घेऊन जायला तुम्हाला काय वजन वाटणार नाही का ना दादा. हा तर दादाचा असलेला शॉप. आता दादा दाखवला आपल्याला नेट, जी आपण साईड नेट वापरतो. हिला नाव काय बोलतो तिचं? ग्रीन नेट. हा जिला आपण ग्रीन नेट बोलतो, जे साईडला लावतो ना आपण कंपाऊंडला. कशी मीटरची आहे? तुम्हाला 50 रुपये मीटर. 3 रुपये स्क्वेअर फीट, 50 रुपये मीटर. हा तरी बघा ही आहे ग्रीन नेट, जे आपण सध्या घराच्या साईडला लावले. ज्यांना कंपाऊंड करायची गरज नाही तर ते लावू शकतात आहे ना. हा तर त्याच्यानंतर आता दादाचा असलेला हा शॉप. आणि तुम्ही पुढं बघितलीत तर हे बघा चालले खरेदी विक्री, फुल खरेदी विक्री. आणि इकडं बघा नाव काय तुमचं? संतोष. आणि बघा विकायसाठी कडक उन्हात आहे ना, खरंच कडक उन्हात चाललेला मार्केट आहे. एवढ्या उन्हामध्ये हे झाडमध्ये आहे का? किती जीएसएम आहे? 300 जीएसएम. संतोष दादा आपल्याला सांगेल सर्व माहिती. त्याच्यामध्ये बघा 3 रुपया फूट आहे. 3 रुपया फूट आहे. फूड आहे. हा हा 3 रुपया फूट आहे. हे 2.5 रुपया फूट आहे. हा हे 250 जीएसएम येणार. 250 जीएसएम. हा हा 20 बाय 30 ची साईज आहे. प्राइस काय आहे यांची? 20 बाय 30 येणार तुम्हाला 2500 ला. 2500 ला. हा एकदम लो क्वालिटी पाहिजे. एकदम लो क्वालिटी आहे. हा ही बघा हिरव्या कलरची सर्वात लो एकदम लो क्वालिटी आहे. उन्हामध्ये पाडून जाणार एकदम. उन्हात फाटणार ना. हा. पावसाला गेल पाऊस नाही. पावसाला पण नाही घेणार. मग कशासाठी वापरावी ही लोकांनी? ही बिछासाठी खाली बसायसाठी. बसायसाठी बस. कशी आहे मीटर फूट? हे 2.5 रुपया स्क्वेअर फूट आहे ही. किती? 2.5 रुपया स्क्वेअर फूट. 2 रुपया 50 2 रुपये. हा तर 2.5 रुपये फूट आहे बघा ही. आणि ही पूर्ण जर घ्यायची झाली तर कितीला जाईल? ही काय जे साईज तुम्ही घेणार, मोठीशी मोठी, नानची नान, ही साईज भेटणार तुम्हाला. फुटानुसारच पैसे जाणार, म्हणजे 2.5 रुपये फुटानुसारच पैसे जाणार. मिळणार. पण सध्या पावसाला सुरू होणार आहे हा. तर तुमच्या मते कोणती घ्यायला पाहिजे? ब्लॅक मध्ये आहे, पिला मध्ये आहे, ही black ब्लू मध्ये. मध्ये आहे. हा ब्लॅक मध्ये एकदम जाड मध्ये आहे. जाड मध्ये. एकदम जाड क्वालिटी. जीएसएम बघा. हा हे बघा जीएसएम 300 असा असतो लिहिलेला. जीएसएम 300. तर ही किती जाईल वर्ष तरी टिकेल?
हे 2 वर्षे 3 वर्षे पावसामध्ये घेतला का उन्हाळ्यात काढायची गरज आहे हिला? हा काढून टाकायचं. उन्हात काढावी, हा, उन्हात तेव्हा. काढावी ना. चांगली क्वालिटी ना. हा 300 GSM ची मी बोललो सर्वात चांगली, म्हणजे ती कुठेही वापरू शकता. आणि जर टिकवायची असेल तर उन्हात काढायची आहे ना. हा तर संतोष दादानी मस्त आपल्याला माहिती दिली. आणि संतोष दादा आपल्याला सांगेल त्यांचा मोबाईल नंबर सांगा. 9892819355. हा जर कोणाला जर पाहिजे असेल किंवा माहिती जर घ्यायची असेल तर दादाला कॉल करा आहे ना. नक्की ते माहिती देत. हा इथं हा या खड्ड्यावरनं तुमची जागा आहे का? तर बघा मुंबईमध्ये पहिल्यांदा माहीत झालं यांचे काहीतरी खड्डा आहे, तिथून जागा त्यांची आहे. तिथे म्हणजे ते धंद्याला बसतात. तर तुम्ही जर आलात ना इथून बाहेर आल्या तुम्हाला जिथून पडते तिथून तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा आता आपल्याला दाखवतात ओपन करून किती मोठी तुम्ही ताडपत्री विकत घेऊ शकता होते. हे बघा रस्त्यावरच चाललेला हा त्यांचा मॅनेजमेंट, जेणेकरून कस्टमरना नाराज नको व्हायला. हे बघा किती मोठी आहे बघा. ही बघा ताडपत्री, ही बघा ताडपत्री जर तुम्हाला घ्यायची असेल तर हे बघा रस्त्यावर कसं दाखवलं जातंय तुम्हाला, जेणेकरून नक्कीच अनुभव आणि अंदाज यायला पाहिजे तुमच्या पत्र्यावर टाकल्यानंतर. असा कस्टमर आला ना, हा असा कस्टमर आला ज्याला घ्यायचे तुम्ही दाखवता ना ओपन करून. हा तर हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तुम्ही चेक करून सुद्धा बघू शकता. किती GSM ची आहे आता ही? 170 GSM. किती फूट आहे? ये है 20 बाय 22। 20 बाय 22. टोटल पूर्ण किती रुपयाला जाईल? 20 बाय 22. आता ते सांगते काउंट करून. हे बघा 440 फुट हो गया। हा 1540। 1540 रुपयाला, म्हणजे जे आता ओपन करून बघितले ते 1540 रुपये ना. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. हा कमी जास्त होईल. तर इथं जर तुम्ही जर आलात ना तर तुमच्या मॅनेजमेंट नुसार तुम्ही बघा आणि तुम्ही चॉईस करा आणि घ्या. ऐका ना ताडपत्रीचे दुकान बरेच आहेत. तिकडून लाईन केली ना आपण तर तिकडं पर्यंत जाते जिथून आपण व्हिडिओला सुरुवात केली होती. 3 रुपये पर स्क्वेअर फूट. 3 रुपये. हाँ इसमें भी 3 क्वालिटी आता है। 3 क्वालिटी. हाँ, इसमें एक 50 GSM का आता है, एक 90 GSM का है, एक 75 का है। ये 75 75, हाँ 75 आगे आएगा 90 का आएगा। 90 का आएगा. का वो है, 90 का दिखाव ना. वो वाला है। हाँ ही ही बघा 90 ची आहे. ही 90 ची आहे बघा ही GSM. तर ही पण GSM वरच विकली जाते का? हा तिला हलकी घेणार तर 50 येणार. 50 GSM. त्याची जाळी माझी मोठी आहे. हा तर हे मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे GSM किती महत्वाचा आहे ताडपत्री घेताना. तर हे बघा जर ताडपत्री तुम्हाला घ्यायची असेल ना एखाद्या कस्टमरला तर इथं ते ओपन करून पण दाखवतात किती लांब आहे आणि किती रुंदीची आहे. ते बघा या साईडला सर्व चाललंय दाखवायची पद्धत. हे बघा इकडे दाखवायची पद्धत चाललंय फाटणार नाही म्हणून. हे बघा ही एक पद्धत आहे की जे दाखवतात आणि इकडे ओपन करून दाखवतात. हे बघा तिकडे कस्टमर आहेत आणि कस्टमरची चेकिंग करायची तयारी चालली इथे. बघा सर्व चेक करतायत. हे बघा इकडे पण चेक करतायत. त्याच्यानंतर हे बघा आता इकडे पण ओपन करतील. किती बाय किती फूट आहे? 15 बाय 40 ची. आता तुम्हाला बघायला मिळते 15 बाय 40 ची ताडपत्री ओपन करून बघा 15 बाय 40 ची किती असते. अंदाजा शक्यतो जास्तीत जास्त जणांना नसतो, पण इथं आल्यावर अंदाजा नक्कीच घेता येईल तुम्हाला. ही बघा किती मोठी ताडपत्री आहे. ही बघा ही असलेली 15 बाय 40 ची ताडपत्री. आता तुम्हाला सांगतो ह्याची प्राइस किती आहे ती. किती रुपयाला जाईल? किती रुपये फूट? ये 5.5 रुपये। 5.5 रुपये फूट. किती GSM आहे? 225। 225 रुपये. ही बघा ही अशी असली ताडपत्री. तर तुम्हाला दाखवला मी मार्केट, ताडपत्रीचा मार्केट. आता ताडपत्री जर बोलली तर ज्याचे कौलं लावून पण पाणी आतमध्ये येत आहे घरामध्ये, पत्र लावून पण पाणी घरामध्ये येत आहे, त्याच्या व्यतिरिक्त एखाद्याचा जर गोडाऊन जर असेल आणि तो जर का वाचवायचा असेल तर ताडपत्रीचा महत्त्व त्या माणसाला नक्कीच माहिती आहे. तर तुम्हाला पण जर का ताडपत्री घ्यायची असेल ना तर नक्कीच मस्जिद बंदरला या. मस्जिद बंदरचं सर्व लोकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि जास्तीत जास्त जी माहिती आहे ना ती आपण तुम्हाला GSM वगैरे हे GSMची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही या मार्केटमध्ये आलात ना तर शक्यतो फसवणूक तुमची नक्कीच होणार नाही. तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. मार्केटचा व्हिडिओ बघायचा असल्याने नक्कीच सबस्क्राईब करा. मार्केट बघा इकडं पण आहे, त्या साईडला पण बऱ्याचशा पूर्ण अशा ताडपत्र्यात लागलेल्या तुम्हाला जर वरून जर बघितला तर.